स्वामी समर्थ म्हणतात, संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपलं चांगलं काम करायचं असतं. अपमानाने कधी खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं. नाराज मुळीच व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं. पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, पुढे आणि पुढे जायचं असतं. लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. जीवनात खूप करण्याजोगे असतं, आपलं फक्त तिकडे लक्ष नसतं. रागात कोणाला बोलायचं नसतं, प्रेमाने मन जिंकायचं असतं. म्हणून स्वामी कायम म्हणत असतात, बाळा भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामीची कृपा तुमच्यावर कायम राहो, मी अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करील. आणि तुमचे सर्व संकट तरून जावो आणि तुमच्या संकटांना स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहो, असे मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. स्वामी, मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना, तुम्ही कधी सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार हा डोक्यावरचा हात. एवढं बोधवचन तुम्ही स्वामींकडून घेतलं पाहिजे. स्वामींकडून जास्त अपेक्षा करू नये. स्वामी सर्व अपेक्षांना पुरून उरतात. लक्षात ठेवा, घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान, देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान, बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य, करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दवा, आणि सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर तो आहे अहंकार. एवढं मात्र लक्षात ठेवा, कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ सांगून येत नाही, एवढे लक्षात ठेवावे. काही माणसं श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसे गरिबीला गुलाम करतात, मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनात सन्मान करतात. एवढं मात्र खरं आहे. अपेक्षा कधी करू नका की तुमची स्तुती प्रत्येक जण करेल, पण प्रयत्न हा नक्की करा की तुमची निंदा कोणीही करू नये. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. मित्रांनो, भाषा तुमची गोड ठेवा आणि कर्म चांगले ठेवा. कोणीही माणूस तुम्हाला सोडून जाणार नाही आणि तुमच्या जीवनात कधी संकट येणार नाहीत, आणि आली तरी ते निवारण्यासाठी तुमच्याकडे मार्ग असतील. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी, कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच, हे कटू सत्य आहे बरं का. समजदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही, आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधीच समजदार होत नाही, हे सत्य आहे. हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे, आणि तोच जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काही उपयोग नसतो. मित्रांनो, म्हणून तुम्ही आतून निर्मळ आणि प्रेमळ स्वभावाचे झाले पाहिजेत. बाहेरून तुम्ही कसेही दिसत असला तरी काही फरक पडत नाही, पण आतून तुम्ही एकदम निर्मळ मनाचे असला की तुमचं आयुष्य एकदम निथळ पाण्यासारखं वाहत जातं, आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणतेही कष्ट आणि संकट भोगावे लागत नाही. आपल्या अंतःकरणातला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीस स्वामी समर्थ त्या क्षणी मदतीची साथ देतात, ज्या क्षणी त्या व्यक्तीसोबत कोणीही नसतं. म्हणून कोणीही नसलं तर फक्त आपल्याला देव आठवतो. त्यावेळेस स्वामी म्हणतात, बाळा तू नामस्मरण कर, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि राहणार, आणि शेवटपर्यंत तुला साथ देणार. आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नका, कारण काही विचार ते दुसऱ्यांना पटले नाही तर विचार करायला लावतात, हे मात्र नक्की. कारण काही विचार मात्र तसेच असतात. काही लोकांना खरंच ते विचार करायला लावतात, आणि त्या गोष्टीमधून भरपूर काही साध्य होतं. त्यामुळं तुमची विचार करण्याची क्षमता ही खूप मोठी आहे, म्हणून तुम्ही विचार करणं सोडू नका. विचार करत राहा. तुमचं गुणगान आणि तुमचं यश हे तुमच्या पाठीमागे नक्कीच येईल. खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस. नशिबानेही हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो, पण तुम्हीच सगळेजण एकमेकाचं सुख पाहून दुःख ओढून घेता, त्यात माझा काय दोष. म्हणून लक्षात ठेवा, दुसऱ्यावर जळू नका आणि दुसऱ्याची निंदा करू नका. तुमच्या सुखातही दुसऱ्याचं सुख समजा आणि पुढे चालत राहा. जे घडतं ते चांगल्यासाठी. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं. एवढाच फरक त्यात असतो. त्यामुळे चालत राहा, तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. स्वामींचे नामस्मरण करत राहा. मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे. तो कुठल्या जाडूने नाही तर देवाच्या नाम जपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार,
गर्व, वासना, काम, क्रोध, लोभ, मत्सर. श्री स्वामी समर्थ महाराज हेच सांगत असतात, हे सर्व निर्गुण तुम्ही काढून टाका आणि हे गुण, चांगले गुण तुम्ही आत्मसात करा. तुमचं नक्कीच भलं होईल. हातात हात घेतला तर मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होते, कुणाला हात दिला तर मदत होते, आणि हात पुढे केला तर अशक्य ते शक्य होते. म्हणून मित्रांनो, तुम्ही आयुष्यात कधीही काहीही तुम्हाला करायचे असेल तर स्वामींच्या नामस्मरणाने सुरुवात करा. तुमच्या त्या गोष्टीत सर्व काही तुम्ही सफल व्हाल, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे, इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं. त्यामुळं जगासोबत चालायला शिका. जग जसं बदलतंय तसं बदलायला शिका आणि लोकांसोबत तसं वागायला शिका. आयुष्यातील प्रारब्धाच्या भोगाने डोळ्यात भरून आले पाणी. अशावेळी अशा दुःखांचे बरसणारे पाणी थांबवण्यासाठी आले नाही तुमच्या विना अन्य कोणी. त्यामुळे या जन्मात तुमचाच आहे ऋणी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, या जगात कोणतीच गोष्टही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी, मग दुःख आपलं निस्तरून जातं. मित्रांनो, सुंदर मनी ते ध्यान, स्वामी माझे उभे तिथे ठाम. भयन चिंता आता कशाची, ठेविले मस्तक मी तुझ्या पायावरी. म्हणून स्वामींच्या पायावरी आपलं मस्तक कायम नतमस्तक राहू द्या आणि बघा, स्वामी तुम्हाला नक्कीच तारतील. स्वामी म्हणतात, फिकर मत कर बंदे, कलम स्वामी के हाथ है, लिखने वाले ने लिख दिया, तकदीर तेरे साथ है. फिकर करता है क्यों, फिकर से होता है क्या, रख अपने स्वामी पर भरोसा, देख फिर होता है क्या. म्हणजे स्वामींवर भरोसा ठेवा, तुमच्यासोबत भरपूर काही गोष्टी चांगल्या होतील आणि त्या मस्तप्रमाणे व एकदम चांगल्याप्रमाणे तुमच्यासोबत तुमच्या जीवनात चालत राहतील. स्वामी, माझा जन्म माझ्या हातात नव्हता, ना माझा मृत्यू हातात आहे, पण त्यामधला हा आयुष्याचा खेळ मला तुमच्यासोबत खेळायचा आहे. म्हणून स्वामींसोबत जर तुम्ही हा खेळ खेळलात, तुम्हाला मजाही तितकी येईल आणि स्वामी तुमचे सगळं प्रारब्ध नष्ट करून टाकतील, हेही तितकंच खरं. मित्रांनो, मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. जीवन जगण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही. सुख भोगता केव्हाही येतो, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृत्व उजाळता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरती काजळी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो, पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसंही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ताट काय कोणीही राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. तेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहायचं आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. मित्रांनो, आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश असणारच. त्याचप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी हा स्वामी आहेत असे समजून वागावे. म्हणजे दुष्कर्म हातून घडणार नाहीत आणि स्वामी आपल्या कायम पाठीशी आहेत आणि ते आपल्याला पाहत आहेत याची जाणीव तुम्ही ठेवावी व तसे चालत राहावे. म्हणजे स्वामी तुमच्या समोर असतील तर तुम्ही दुष्कर्म व वाईट कर्म करणार नाहीत अशी शाश्वती हे मी देतो. व स्वामी तुमच्या आजूबाजूला कायम असतात हे लक्षात ठेवा. माणसाचं मन फार चलाक असतं. सल्ला मागण्याकरता ती सतत माणसं हेरत असतात आणि त्यातला जो सल्ला स्वतःला सोयीस्कर वाटेल तोच स्वीकारतात. त्यात स्वतःच्या स्वार्थाची भर घालून त्याचं तत्वज्ञान बनवतात आणि स्वीकारलेल्या व्यसनासकट हाय तिथंच राहतात. त्याशिवाय कोणत्या मान्यवर व्यक्तीने मला हे सांगितलं त्याचंही कौतुक करतात. हे लक्षात ठेवा. माणसांनी आपलं आयुष्य इतकं धावपळीचं, दगमगीचं आणि अत्यंत कणखराचं वरवरचं करून घेतलं आहे. ही माणसं अशीच. यांना साय हवी, दूध तापवण्याचा खटाकोट नको, सुगंध हवा पण रोपट्याची मशागत नको, मुलं हवीत पण संगोपनाची यातायात नको, गती हवी पण प्रगती नको, प्रसिद्धी हवी सिद्धी नको. ही माणसं आयुष्य काढतात, जगत नाहीत. चालणारा माणूस फक्त पायाखाली किडा मुंगींची हत्या होत नाही ना ते बघतो. धावणारा माणूस फक्त तुडवण्याचं काम करीत धावतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही आयुष्यात कसे जगता हे तुमचे कर्म तुम्ही कसे करता त्यावर तुमचं आयुष्य डिपेंड असतं.
माणसाला दोन मनं असतात, एक पशुचं आणि एक देवाचं. पहिलं मन उपभोगात रमून जातं, दुसरं त्यागात आनंद मानतं. पहिल्याला शरीराच्या सुखापलीकडे काहीच दिसत नाही, दुसऱ्याला सुखापलीकडे असणाऱ्या उत्तादेचा साक्षात्कार होतो. या दोन मनातल्या पहिल्याला निसर्गानं आपलं सारं सामर्थ्य दिलं आहे. दुसरं त्या मनाने फार दुर्बळ असतं. या दुसऱ्या मनाने बळ वाढवणं, दोन्ही मनाचं बळ सारखं करून जीवन सुखानं जगणं आणि जगता जगता त्याचा विकास करणं ही यशस्वी आयुष्याचं खरं लक्षण आहे. पण माणसाच्या आयुष्यात या दोन मनांचा झगडा नेहमीच सुरू असतो. या झगड्यात ज्याचं दुसरं मन विजयी होतं ते कुठल्याही संकटाला हसत तोंड देतं. पण पहिल्या मनाच्या आहारी गेलेला माणूस दुबळा होत जातो, मोहांना बळी पडतो, जिवलग माणसाशी प्रतारणा करू लागतो आणि मग त्याचं जीवन असं उद्ध्वस्त होत जातं. मित्रांनो, कुणाचं तरी असहाय्य असणं आपल्याला बदलता येत नाही हे त्रासदायक असतं. तो व्याकुळ होतो, आसव माळतो, त्याचा श्वास थरथरत असतो. आपण त्याचा हात हातात घेऊन चोळू शकतो, वाटलं तर कुशीत घेऊ शकतो, पण त्याचं दुःख मिटवू शकतो नसतो. त्याचं मन कितीही दुःखाच्या सीमा गाठून गोठलं असेल याचा अंदाज येतो आणि आज ते आपल्या समोर विरघळून आपल्याला गोठवत असतं. अशा वेळी आपल्या चांगल्या नशिबावर खुश व्हावं की आपल्या माणसाच्या सततच्या दुःखद आयुष्यामुळे दुःखी ही द्विधा असते. हे चक्रच किती निष्ठुर आहे. आपण सुखात असताना आपल्या आजूबाजूच्या माणसांना दुःख असणं, असं सुख पोकळ वाटत असतं. काहींना वडिलोपार्जित मिळून जातं सगळंच, काही जण संघर्ष करतात आणि मिळवतात. पण सतत संघर्ष करूनही ज्याकडे उमेदच उरत नाही त्यांना पाडगावाकडचं या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे शब्द खरे वाटत नाही. एवढं मात्र खरं आहे, वास्तूमध्ये वाईट स्पंदने जाणवत असल्यास घरातील सदस्यांचे मानसिक स्थैर्य बिघडणे, अपयश येणे, चिडचिड करणे, मनाला शांतता नसणे, अनावश्यक भीती वाटणे ही वाईट शक्तीच्या बाधेचे प्रतीक आहे. म्हणून घरातील सदस्यांनी श्री स्वामी समर्थ या जपाचा विषम संकेत अर्थातच 1 3 5 7 11 माई कराव्यात. फरक दिसून येईल. म्हणून स्वामीनामात भरपूर ताकद आहे बरं का. स्वामीनामाने भरपूर काही गोष्टी साध्य होतात व त्या भरपूर काही गोष्टी आपण करू शकतो ज्या आपल्याला अशक्य वाटतात त्या. मित्रांनो, स्वामींचा तारक मंत्र म्हणजे हा जादूच आहे. या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे, तारक मंत्र देऊन. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही. शेवटही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते. आणि जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते. हा माझा आणि आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहेच. या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या वचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहजगत्या मिळवाल. आणि नंतर तुमच्या आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील, अरे असे तू काय करतो आहे जे की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होत आहे. तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत. या जगाचा तो एकच मालक आहे. या जगात झाडांची पाने सुद्धा तो हलवतो, सर्वांचे रक्षण करतो. असे स्वामी महाराज माझ्या मागे होते आणि आहेत आणि राहणारच. तरी मी परत एकदा विनंती करतो की सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवा आणि मंत्र झाल्यावर घरत्याला सर्वांना ते तीर्थ म्हणून द्या. आणि बघा अनुभव स्वतःच अनुभवून. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही. मित्रांनो, स्वामींच्या तारक मंत्रात एवढी शक्ती आहे की तुमच्यावर किती मोठी संकटे येऊ द्या, फक्त तुम्ही तारक मंत्र म्हणा आणि त्याचं पठण करा. स्वामी नक्कीच त्या संकटातून तुम्हाला बाहेर काढतील. आपण जेव्हा बेधुंद असेपणे आयुष्य जगत असतो त्यात हातून काही चुकाही होतात. कदाचित दोष परिस्थितीचा असेल किंवा मग माणसाचा चूक तर घडून गेली, पण त्यानंतर आयुष्य कसं जगायचं या सगळ्यात मोठा प्रश्न आहे. झालेली चूक तर बदलता येत नाही, पण भविष्याचा विचार तर करावाच लागतो. भूतकाळातल्या चुकांना किती कवटाळून बसायचं, बाहेर पडणे तर गरजेचे असते. पण बाहेरून कितीही शांत राहिले तरी मनात एक युद्ध चालू असते, स्वतःचं आणि स्वतःविरुद्ध. पण सावरून भविष्याची वाट तर चालावीच लागते, नाहीतर समाज या जगण्याच्या शर्यतीत हरवल्याशिवाय राहत नाही. मग आधीच मनावर ओझं त्यात आणि ही पराजयाची भावना.
मग मन भटकत राहत कुठेतरी आधार मिळेल या आशेने ते सगळ्यांकडे आशावादी नजरेने बघते. कोणी सावरलं तर ठीक, नाहीतर मग परत एकदा तेच चक्रव्यूह. उदासीनतेचं या खोल गर्तेत जीवन कधी बाहेर येईल की नाही याची शंका मग माणूस जगत राहतो. फक्त श्वास चालू असतो आणि आहे म्हणून त्याला बाहेर काय गर्द आहे याचे मुळीच भान नसते. ते जगत राहतात. मग माळरानावर त्या त्या शुष्क काटेरी झुडपासारखे त्यांच्याजवळ कोणीच फिरकत नाही, कायम अल्पित त्या निवडुंगासारखं. मित्रांनो, अन्न आपली भूक भागवते. आपल्याला विविध प्रकारच्या अन्नातून ऊर्जा मिळते. असेही म्हटले जाते की जगण्यासाठी अन्न खाल्ले जाते. एवढे श्रेष्ठ आहे हे. मग तरी बरेच जण अन्नाला नाव का ठेवतात? ज्याला मिळत नाही त्याला त्याची किंमत विचारावी. घरातील स्त्री अन्न शिजवताना ते अगदी प्रत्येकाला आवडावे, रुचावे या तळमळीने शिजवत असते. तिला कधी असे वाटले का की घरातील व्यक्ती उपाशी राहावी? नाही ना. मग जेवणात मीठ, तिखट, मसाला कमी जास्त झाले तर लगेच टिप्पणी करून मोकळे होतात. वरून असे म्हणणे असते की चूक घरातील व्यक्ती सांगितली ना, आणि अगदी बरोबर आहे. पण ती जेव्हा ते अन्न जेवते तेव्हा तिलाही कळते की काय कमी जास्त झाले आहे ते. ती चूक पुढच्या वेळी नक्की सुधारेल. लग्न किंवा इतर समारंभातील जेवणाला नाव ठेवताना त्या अन्नदात्याचा विचार करावा. तो जर त्यासाठी आर्थिक खर्च करत असेल तर त्याला आपल्या घरी आलेले अतिथी उपाशी राहावे कसे रुचेल? हॉटेलमध्ये जेवायला जातो त्यावेळी तेथील असाच विचार असू द्या की त्या हॉटेल मालकाचा स्वयंपाक घरात राबवणारा आचारी आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी तिथे राबत असतो. आपण जर त्या अन्नाविषयी हॉटेल मॅनेजरकडे तक्रार केली तर त्याची नोकरी जाऊ शकते. त्याच्या कुटुंबाला उपाशी राहण्याची वेळ येऊ शकते. नाव ठेवताना, चुका दाखवताना हे मात्र लक्षात घ्यायला हवे की ते अन्न शिजवणारे देखील माणूसच आहे आणि त्याच्याकडूनही कधीतरी चूक होऊ शकते. हा जो कधीच चुकत नसेल आशानेच बोलावे, सांगावे. आणि अशा जगात कुणीच नाही. देवाला कोणी नाव ठेवले तर लगेच आपण चिडतो. एवढंच काय तर देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केला तरी चिडतो. मग अन्न आपल्याला समोर दिसते, आपली भूक भागवते, तरी आपण अन्नाला नाव ठेवतो. हे कितपत योग्य आहे मला तुम्ही सांगा बरं. म्हणून ज्यांना अन्न भेटत नाही त्यांना जाऊन विचारा की अन्नाची किंमत काय आहे ते. तडजोड हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो. म्हणून जीवनाला सुख दुःखाचा तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजे तडजोड होय. तोडमोड करायला अक्कल लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र शहाणपण नक्कीच लागते. प्रामाणिकपणे, आवडीने व कौशल्याने विधायक काम करणे हीच देवाची पूजा, भक्ती, उपासना व आराधना असून तीच या राष्ट्राला सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे नेण्यास समर्थ आहे. शिवाय असे काम केल्याने मन स्थिर होऊन व मनाला स्वानंदाचा स्पर्श घडून माणसाला मनशांती सुद्धा मिळते. एवढं मात्र लक्षात ठेवा, विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे किंवा पूर्ण वाटोळे करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्यात विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. नशिबात असेल तसे घडेल हे खरे नसून माणूस तसे घडवेल तसे नशीब घडेल हे मात्र खरे आहे. कामासाठी पोट किंवा पोटासाठी काम. पोट नसते तर कुणीच काम केले नसते. वस्तुस्थिती ही आहे की कामासाठीच पोट माणसाला निसर्ग देवतेकडून मिळालेले आहे. म्हणूनच प्रामाणिकपणे पोटासाठी काम करणे हेच त्याचे कर्तव्य असून काम न करणे किंवा कामचुकारपणा करणे हा गुन्हा आहे. मित्रांनो, जीवनात सुख दुःखाचे प्रसंग सर्वांवर येतात. मग तो पंत, संत, महंत आणि भगवंत असो. म्हणून अशा प्रसंगी देव, देवस्की, अंगारे, दुपारे यासाठी बुवा बाबांकडे धावण्याऐवजी ईश्वर स्मरण करीत स्थिर चित्ताने त्या प्रसंगांना धैर्याने तोंड देणे हा शहाणपणाचा मार्ग आहे. एवढं लक्षात ठेवा, जो ज्ञानी असतो तो समजून घेतो, जो अज्ञानी असतो त्याला समजावं येतं. पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कुणी समजावू शकत नाही. त्याला फक्त वेळच समजावू शकते. एवढं मात्र खरं आहे. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, कुणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा. प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं. चुकलेलं पाऊल कधीतरी सरळ पडावं. चुकलेल्या कधी कुणी द्यावा विसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. हक्काचं असं आपलं एक माणूस असावं ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं. रुसलेला क्षण कधी खुदकन हसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरून यावं. हातात हात देऊन अलगद घेऊन जावं. लपून पाठीवर वार त्याचा नसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. त्यामुळे मित्रांनो, होणारा होतला, जाणारा जातला, मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझा ही मानसा जिगर सोडू नको. हे गाणं किती छान लिहिलेलं आहे.
तुझ्या हाती हाय डाव सारा, इसार गजाल कालची रे, देवाचं काळजी रे, देवाचं काळजी रे. म्हणून देवाला आपली काळजी आहे. आपण देवावर विश्वास ठेवून आपले काम कर्म केले पाहिजेत. संपत नाही विषय कधीच मित्रांनो, संपत नाही विषय कधीच. जोवर संपत नाही माणसे सगळे, आणि आपल्यामध्ये जिवंत आहे संवेदनाची ढगगोडी. एक एक माणूस उभं राहतं समोर येऊन डोळे मिचमिकावत, आणि दुःख त्याचं हसत राहतं हळूहळू वाकुल्या दाखवीत. आत्मसंतुष्टतेची चादर घेऊन ओढून कोणी गदा गदा हलवून झोपेमधून जागा करतं, आणि निर्धावलेल्या कातड्यावरती 2-4 ओरखडे काढतं. माणुसकीचं बोध मानगुटीवर येऊन बसतं, आणि कितीही समजावून सांगितलं तरी दात विचकून हसत बसतं. कितीही पांघरला निर्लज्जतेचा बुरखा तरी आपलीच आपल्या कधीतरी लाज वाटते, आणि शिल्लक राहिल्या माणुसकीच्या केव्हा तरी खून पटते. जमतच नाही जगणं सगळं सगळं काही सोडून देऊन, आणि कळतच नाही कसे पळावे आपणच आपल्याला पुन्हा पसून. संपत नाही विषय कधीच, आपणच आपले उभेमध्येच इकडून ओढून तिकडून ओढून छळतो आणि कुणी उगीच. मित्रांनो, सुगंधाने दरवळत राहावं आणि वाऱ्यानं वाहत राहावं. वाहता वाहता वाऱ्याने सुगंधाला उचलून न्यावं. वाऱ्यालाही कुठं जमलं सुगंधाला धरून ठेवणं. सुगंधालाही कुठं जमलं वाऱ्यासोबत जुळक होणं. ज्याचं त्यानं काम करावं, उगाच कशाला वैर घ्यावं. मित्रांनो, अनेकदा जवळच्या व्यक्तीसाठी त्याचं आयुष्य असलेले आपण काही काळातच अर्धशून्य बनतो. म्हणजे जवळपास आपल्या अस्तित्वाचे भान सुद्धा समोरच्या व्यक्तीला राहत नाही. मग हे टाळणे, अनौपचारिकरित्तेकडून औपचारिकरित्तेकडे झुकणारे संभाषण वगैरे तत्सम गोष्टी छळू लागतात, आणि आपण फक्त निमित्त मात्र उरतो. समोरच्या व्यक्तीसाठी आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो, ही जाणीव फार भयप्रद असते. एवढं लक्षात ठेवा आणि पुढे वाटचाल करा. स्वामी तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. म्हणून स्वामींचे नाव कायम मुखात ठेवा, आणि स्वामींवरची भक्ती ही निर्मळ मनाची ठेवा. 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. त्यामुळे माणसाला महत्त्व द्या, पैशाला नाही. देहाचा मनाशी संबंध आहे, आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे. म्हणूनच मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे, म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल. जिथे असमाधान फार, तिथे दुष्ट शक्तींचा काम करायला वाव मिळतो. यांच्या उलट जिथे खरे समाधान आहे, तिथे चांगल्या भक्ती व शक्ती मदत करतात. आपण नामाला चिटकून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती भागणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. या वाटेने चोर आहेत असे समजले म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो. आपल्या आनंदात व्यर्थ आणणारे विषय जाणून घेतले म्हणजे मग आनंदात बिघाड नाही होणार. नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो, तसेच लहान सहान गोष्टीत अभिमान धरतो. इथेच तर आमची चुकते. मी जे नाही ते व्हावे यात सुख आहे असे वाटते. भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास होत नाही, एवढं लक्षात ठेवा. माझ्या मागे स्वामी आहे म्हटले म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचे कारण नाही. भगवंताचा आधार कायम ठेवला की मग विषयाची नाही भीती वाटत. नेहमी अनुसंधानात राहिले म्हणजे मग सावधच राहिल्यासारखे आहे. म्हणून स्वामी आपल्या पाठीमागे असतात, फक्त आपण सावध राहिले पाहिजे. घरातील माणूस मार्गाने चुकले, त्यास प्रायश्चित हवे खरे, पण ते नसावे जन्माचे, तेवढ्यापुरतं असावे यशाचे. एखाद्याच्या हातून करू नये असे कर्म झाले तरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे. सुखाने नांदावे नवऱ्या बायकोंनी. राम स्वामी आणि सगळेजण सगळे देव आणावा ध्यानी. दोघांनी राहावे प्रेमाने, सदा वागावे आनंदाने. एकमेकाच्या दुसऱ्यासह दुःख होईल असे न करावे, काळजी वाटेल असे न वागावे, असे जीवन जगावे. असे जीवनात तुम्ही असेच जगले पाहिजे. काळजी, तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे आहेत. मला सुख नाही आणि दुःखही नाही असे ज्याला वाटेल तो मुक्त समजावा. फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय, पण फळाची काही अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरते. आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ आहे. हे करीत असताना भगवंताला दृष्टी आड न होऊ देणे याचेच नाव अनुसंधान होय, एवढे मात्र लक्षात ठेवा. आपल्याला झोप लागले की काय जाते आणि जागे झाले की काय येते हे नित्याचे असून सुद्धा आपल्याला कळत नाही. जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय. चैतन्य हे केवळ सच्चिदानंदात्मक आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे. हा आनंद आपण भोगावा. कृतीमध्ये आनंद आहे, फळात किंवा फळाच्या आशेत तो नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला. त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो.
याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला घेते. हाच देवांमध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही. त्याचप्रमाणे संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरत नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा होय. एवढे लक्षात ठेवा. ज्याला 4 पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल त्याने पहिली गोष्ट करायची तीही कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये. हे साधले की मग खर्च थोडा कमी करण्याचा यत्न करावा, म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मूठमाती देणे जरुरी आहे. नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे. चुकून सुद्धा कोणाचे मन दुखावणार नाही अशी दक्षता घेणे जरुरी आहे. एवढे मात्र लक्षात ठेवा, जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिलीत. पहिल्या पानावर जन्म लिहिले, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले, दुसरे पान कोरेच ठेवले आणि त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले. मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते. या दुसऱ्या पानाला जीवन असे म्हणतात. म्हणून तुम्ही जीवन कसे जगता हे तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे. तुम्ही त्या जीवनात काय कसे साध्य करता आणि जीवनात कसे कर्म करता त्यावर तुमच्या सर्व गोष्टी अवलंबून असतात. जसे कर्म कराल तसे भराल अशी म्हण आहे. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर. म्हणून ईश्वर हे कर्माप्रमाणे फळ देत असतो. म्हणून चांगले कर्म करत राहा. तुमचं कोणी वाईट करू शकणार नाही. आणि स्वामींचे नामस्मरण कायम करत राहा. तुमचं कोणी कधीही वाईट करू शकणार नाही, हे मी तुम्हाला शाश्वती देतो. मित्रांनो, तुमच्या आत्मविश्वासाची उभारणी ही तुम्हालाच करायची असते. एक तरुण जोडपं रोज कामाला जाताना आपल्या मुलीला पाळणाघरात सोडत असे. रोज एकमेकांचा निरोप घेताना ती मुलगी आईवडिलांच्या हाताचे मापे घेई आणि हात खिशात घालत असे, म्हणजे पापे लक्ष खिशात ठेवत असे. मग आईवडीलही तसंच करत असत. दिवसभर जेव्हा त्या मुलीला एकटं वाटायचं तेव्हा ती आपला हात खिशात घालत असे व बोटे हळुवारपणे गालावर ठेवत असे, म्हणजे आईबाबांचा खिशात ठेवलेला पापा काढून घेतोय असा आनंद त्यावेळी होत असे आणि एकटं एकटं वाटणं दूर होत असे. तसने खरंच किती छान कल्पना आहे. मुले कशामुळे बिघडतात? त्याला प्रत्येक गोष्ट पैशात मोजायला शिकवले तर तो आपली सचोटी विकायला काढेल. त्याला जर भक्कमपणे उभा राहायला शिकवलं नाही तर तो कशालाही बळी पडेल. जिंकणं म्हणजे सर्व काही नाही हे त्याच्या मनावर बिंबवा. नाहीतर जिंकण्यात सर्व काही आहे असं त्याचा समज करून दिलात तर जिंकण्यासाठी तो कोणत्याही भल्याबुऱ्या मार्गाचा वापर करायला कचरणार नाही. अगदी बाळपणापासून त्याला जे हवं ते भलबुरं दिलं राहिलं तर सगळं जग आपलं देणं लागतं आणि कित्येक गोष्ट आपल्याला आयतच मिळायला हवी अशा भ्रमात तो वाढत राहील. तो वेडवाकडं बोलत असताना जर तुम्ही त्याला हसून सोडून दिलं तर वेडवाकडं बोलणं हेच त्याच्या अंगवळणी पडेल. योग्य काय आणि अयोग्य काय हे लहानपणीच त्याच्या मनावर बिंबवले जावे. मोठा होऊ दे, त्याचा तोच शिकेल असं म्हणाल तर लक्षात ठेवा, तो बिघडत जाईल. कुठला पर्याय कुठल्या दिशेला जाईल हे न सांगता त्याला एकदमच निवड करायला सांगितलीत, योग्य दिशा दाखवली नाहीत तर पर्याय निवडल्यानंतर त्याचे परिणामही भोगणे क्रमपात्र ठरते याची जाणीव वेळेच करून द्यायला हवी. त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ नये म्हणून त्याच्या चुकांची त्याला जाणीव करून देणे टाळाल तर भविष्यात त्याच्या एखाद्या चुकीमुळे त्याला शिक्षा झाली तर सगळेजण विनाकारण आपल्या विरुद्ध आहेत अशी त्याची मनोभावना तयार होईल. त्याने आजूबाजूला फेकलेली पुस्तके, बुटे, कपडे यांसारखे वस्तू तुम्ही उचलून ठेवल्यात आणि त्याच्यासाठी सर्व करत राहिलात तर तो सर्व जबाबदारी इतरांवर ढकलायला शिकेल. खाण्यापिण्याची काळजी घेऊन त्याच्या शरीराचे भरणपोषण व्यवस्थित होईल असे पाहिले, मात्र त्याच्या मनाचे भरपोषण करण्यात कुचराई केली. चांगले विचार, योग्य मूल्यांचे संस्कार त्याच्यावर घडले नाहीत तर तो बिघडणे अपरिहार्यच. आपल्या सवंगड्यांमध्ये लोकप्रियता मिळवण्यासाठी त्यांच्याशी ते वागतील तसं वागा असं शिकवलं तर तो बिघडणारच. तुम्ही त्यांच्यासमोर सारखे भांडत राहिलात तर घराचे घरपण नष्ट होईल. तो म्हणेल तसा त्याला पैसा पुरवाल आणि पैशाचे मोल त्यासाठी करावे लागणारे कष्ट याची मात्र जाणीव करून दिली नाहीत. तुम्ही कोणत्या परिस्थितीची झगडून वर आला आहात याबाबत तो अनभिज्ञ असेल तर खाणेपिणे आणि सुखसुविधाबाबतच्या त्यांच्या सर्व मागण्या तत्काळ पूर्ण केल्यात तर मग या गोष्टी मिळवण्यात जरा जरी कमतरता आली तरी त्यातून त्याला लगेच नैराश्य येणार आणि ठरलेलेच. त्याच्या चुका दाखवणारे शेजारी, शिक्षक हे त्याच्या विरुद्ध आहेत असा कांगवा करत त्याला चुकांवर पांघरून घालत राहाल तर लक्षात ठेवा, तो चुकणारच आणि पुढे जाऊन बिघडणार. तो जेव्हा खरोखरच संकटात असेल तेव्हा मी माझ्याकडून खूप प्रयत्न केले पण इच्छा नसूनही त्याच्यासाठी यापेक्षा जास्त करता आले नाही असे म्हणून त्याच्यावरच्या प्रेमप्रसंगात
व पेच प्रसंगात आपले अंग काढून घेतले तर, शिस्तीमुळे स्वातंत्र्यावर गदा येते अशा समजुतीतून तुम्ही आवश्यक त्या गोष्टींसाठी आग्रह धरला नाही तर, आपल्या देखरेखीखाली त्याचे स्वतंत्र वाढ होऊ देण्याऐवजी आपल्यापासून दूर ठेवून, नियंत्रण ठेवून त्याला वाटेल ते तसे वागू देण्याचा पर्याय निवडला तर मुले बिघडू शकतात. मुलांना जे मिळतं तेच मुलं पुढं समाजाला देतात, एवढं मात्र लक्षात ठेवा. मुलं जसं जगतात तसं शिकत असतात. मुलं जर टीकेच्या वातावरणात वाढलं तर ते दोष काढायला शिकतं. मुलं जर प्रशंसेच्या वातावरण वाढलं तर ते दाद द्यायला शिकतं. मुलं जर प्रतिकूल परिस्थितीत वाढलं तर ते झगडायला शिकतं. मूल जर सोशिक वातावरणात वाढलं तर ते चिकाटी शिकतं. मूल जर कुशिष्टेच्या वातावरणात वाढलं तर ते बुजर होतं. मुलं जर उत्तेजक वातावरणात वाढलं तर त्याच्यात आत्मविश्वास येतो. मुलं जर लाजीरवाण्या परिस्थितीत वाढलं तर त्याच्या मनात अपराधी भावना वळवते. मुलं जर कौतुकाच्या वातावरणात वाढलं तर ते स्वतःवर प्रेम करायला शिकतं. मुलं जर निष्पक्षपातीपणा वातावरणात वाढलं तर ते न्यायाने वागायला शिकतं. मुलं जर सुरक्षिततेच्या वातावरणात वाढलं तर ते विश्वास ठेवायला शिकतं. मुलं जर आपुलकीच्या वातावरणात वाढलं तर त्याला सगळीकडे प्रेमपणाच प्रत्ययात येतो. एवढं लक्षात ठेवा. शिक्षण अज्ञानी असणे नव्हे तर शिकण्याची इच्छा नसणे ही शर्मेची गोष्ट आहे. आदर्श व्यक्तीच्या उदाहरणातून बरंच काही शिकता येतं. वाढत्या वयात सचोटीचे महत्त्व शिकवलं जातं. ती मुलं आयुष्यभर सचोटीने जगत राहतात. नेमका हाच गुण आपल्याला व्यवसायात हवा असतो. मग तो कोणताही व्यवसाय असो, ठेकेदार, वकील, हिशोबनीस, राजकारणी, पोलीस अधिकारी किंवा न्यायाधीश इत्यादी. प्रामाणिकपणापेक्षाही सचोटीची महती अधिक आहे. खरं म्हणजे सचोटी हा प्रामाणिकपणाचा पाया आहे. तरुण मुले संस्कारक्षम असतात. त्यांच्या मनावर चटकन परिणाम होतो. कुठल्याही गोष्टीचा ठसा उमटतो आणि ते जेव्हा त्यांच्या दृष्टीने जे आदर्श आहेत अशी लोकांना बनवाबनवी करतात, बघतात किंवा हॉटेलमध्ये टॉवेल, काचे चमचे चोरणे यांसारख्या उचलेगिरीच्या कर्तृत्वाच्या हुशारक्या मारतात पाहता, तेव्हा त्यांच्या मनाची काय अवस्था होत असेल. आपले आदर्श तकलादू व खोटे आहेत हे बघून ते निराश आणि नाराश होतात. आपल्या आदर्शविषयींचा त्यांचा आदर नष्ट होतो. असल्याच गोष्टी नेहमी समोर आल्या तर मग त्या अशा वाईट गोष्टींनाही सरावतात व त्यात त्यांना काहीच वागणे वाटेनासे होते. हिनकस आदर्श. एकदा एका शिक्षकांनी वर्गात एका लहान मुलाला विचारलं, तुझे वडील काय काम करतात? मुलाने उत्तर दिलं, मला नक्की माहीत नाही, परंतु ते पेन, पेन्सिल, दिवे, साबण, कोरे कागद वगैरे तयार करत असावेत, कारण रोज जेवणाच्या रिकाम्या डब्यातून ते याच गोष्टी घरी घेऊन जातात. मित्रांनो, अनुचित तुलना. उचित तुलना करणे ठीक असते, पण अनुचित किंवा अन्यायकारक तुलना करण्यामुळे एखाद्या मुलात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. मुळात तुलनेमुळे दुसऱ्यांच्या पुढे जाण्याची स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होते. उच्च प्रांतप्रतिष्ठा असलेली माणसं इतरांशी स्पर्धा करत नाहीत, तर ते स्वतःची कामगिरी सुधारतात. ते स्वतःच्या कामगिरीच्या स्वतःच्या क्षमतेशी तुलना करत असतात. अपयश किंवा यश. तरंग परिणाम. यश यशाला जन्म देतं आणि अपयश अपयशाला जन्म देतं. या विधानात बरंच तथ्य आहे. आपण अनेकदा पाहतो की कधीकधी एखाद्या तामवंत सर्वोत्कृष्ट खेळाडूचे मनोधैर्य काही कारणाने खचलेले असते, तेव्हा त्याचा मार्गदर्शक त्याला कधीही चांगल्या कसलेल्या खेळाडूंसमोर उभं करत नाही, कारण त्याला जर आणखी एक पराभव पत्करावा लागला तर तो आणखीनच खचून जाईल. त्याचा आत्मविश्वास परत आणण्यासाठी मार्गदर्शक त्याला त्याच्यापेक्षा कच्चा खेळाडूंशी खेळायला लावतो. त्या विजयामुळे त्याचा आत्मविश्वास अर्थातच उंचावतो. त्यानंतर तो त्याला जरा बऱ्या स्पर्धेपैकी खेळवतो आणि विजयामुळे त्याचा आत्मविश्वासाची पातळी पुन्हा उंचावते. याच पद्धतीने पुढे जात तो खेळाडू मग विजयपदाचे आव्हान स्वीकारायला सज्ज होतो. मिळणाऱ्या प्रत्येक यशाबरोबर आत्मविश्वास उंचावत जातो आणि त्यामुळे पुढचं यश मिळवणं सोपं जातं. म्हणून ज्याला कुणाला चांगला शिक्षक, अधिकारी म्हणून एक उत्तम मार्गदर्शक व्हायचे आहे, त्याने एक पथ्य पाळायला हवं. लहान मुलाला त्याची आई आधी सोप्या गोष्टी सांगून मग हळूहळू अवघड गोष्टी करायला शिकवते. ते उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. प्रत्येक यशस्वी कामगाराबरोबर मुलाच्या आत्मविश्वासाची पातळी उंचावत जाते. याला सकारात्मक प्रोत्साहनाचे पाठबळ दिले की सकारात्मक स्वाभिमानाची भावना दृढ होत जाते. अपयशाची मालिका तोडण्यास मदत करणे आणि स्वतःला आणि आपल्या मुलांना, कुटुंबियांना निरंतर यशाच्या मालिकेत सहभागी करून घेणे ही आपली जबाबदारी आहे. एखादी गोष्ट करायला न जमणे आणि अपयश यात गल्लत करणे. काही वेळा एखादी गोष्ट करायला जमत नाही तेव्हा पुष्कळ जण भयंकर निराश होतात आणि स्वतःला अपयशी समजू लागतात. परंतु त्यांनी हे लक्षात ठेवायला हवे की एखादी गोष्ट करता येणं म्हणजे अपयश नव्हे. मला तर जमलं नसेल पण म्हणजे मी काही अपयशी नाही. एखाद्या वेळी आपण फसलो याचा अर्थ आपण पूर्ण मूर्ख आहोत असा होत नाही. आईवडील, शिक्षक आणि वरिष्ठ यांच्याकडून केल्या जाणाऱ्या
परिपूर्णतेच्या अभ्यासात अपेक्षा. समजा एखादा मुलगा परीक्षेचा निकाल घेऊन घरी आला आणि त्याला 6 विषयात चांगले गुण आणि एका विषयात पासापुरते गुण मिळाले आहेत. बहुतेक वेळा पहिला प्रथम आई वडील काय विचारतात, तर एका विषयात एवढे कमी गुण का मिळाले. अशाने त्या मुलाच्या मनावर काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? त्याने कमी गुण मिळवावेत म्हणून प्रयत्न केले होते, तर मग आईवडिलांनी काय करावं? इतके कमी गुण मिळाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करावं की इतक्या कमी गुणांवर समाधान मानावं का? नाही, त्यांनी असंही करू नये. 6 विषयात चांगले गुण मिळण्यासाठी जे प्रयत्न केले त्याची पावती आणि प्रोत्साहन त्या मुलाला हवं असतं. म्हणून आईवडिलांनी त्याला त्या विषयात चांगले गुण मिळाल्याने आपल्याला समाधान वाटलं असं सांगून त्याचं प्रथम कौतुक करावं आणि मग त्याचे सर्वच विषयात चांगले गुण मिळावेत अशी आपली अपेक्षा असल्याचे स्पष्ट करावं. त्यासाठी त्याला काही मदत पाहिजे असेल तर ते देऊ असं सांगावं. आपण जर आपल्या अपेक्षा खाली आणल्या वर तर पुढच्या वेळी त्याची कामगिरी त्याच्या अपेक्षांइतकी खाली येण्याची दार शक्यता असते. त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी नोकर 10 गोष्टी बरोबर करतो आणि एक गोष्ट चुकवतो. अर्थात साहेब कशावर बोट ठेवतात याचा तुम्ही अंदाज केलाच असेल. चांगल्याची नोंद घ्या, पण अपेक्षांची पातळी खाली आणू नका. मित्रांनो, यामध्ये शिस्तीचा खूप अभाव असतो. शिस्त म्हणजे काय? शिस्त म्हणजे स्वातंत्र्यावर बंधन असे सर्वजण मानतात, पण ते खरं आहे का? माणसाला हवं ते करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असतं का? स्वातंत्र्य हे परिणामरहित असतं का? एखादी समस्या निर्माण झाल्यावर किंवा एखादी चूक दुरुस्त करण्यासाठी केलेली कृती म्हणजे शिस्त असते का? शिस्त ही लावलेली असते का? शिस्त म्हणजे छळ, जुलूम व जाच असतो का? शिस्तीमुळे स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं का? शिस्त म्हणजे वरीलपैकी काहीही नाही. हातात छडी घेऊन मुलांना बदलून काढणे असा शिस्तीचा अर्थ नाही. हे तर पिसाळल्यासारखं वागणं झाले. शिस्त म्हणजे प्रेमळ खंबीरपणा. शिस्त म्हणजे योग्य दिशा देणं. समस्या निर्माण होऊ नये म्हणून केलेली प्रतिबंधक कृती म्हणजे शिस्त. शिस्त म्हणजे ऊर्जेला दिशा देऊन तिचा आपल्या कामासाठी उपयोग करून घेणं. आपल्याला ज्याच्याबद्दल आस्था आहे त्याचं भलं व्हावं म्हणून आपला स्वीकारलेला मार्ग म्हणजे शिस्त. शिस्त म्हणजे काही कोणाविरुद्ध केलेली कारवाई नव्हे. शिस्त ही प्रेमदर्शक कृती आहे. काही वेळा प्रेमासाठी तुम्हाला कठोर व्हावं लागेल व सगळीच औषधं गोड नसतात. सर्व शस्त्रक्रिया, उपचार यातना विरत नसतात, परंतु आपल्याला त्याचा वापर करावाच लागतो. मित्रांनो, आपण निसर्गाकडून शिकलं पाहिजे. सर्वात उंच प्राणी जिराफ हा आपल्याला माहीत आहे. जिराफाची मादी उभ्या उभ्याच पिल्लाला जन्म देते. आईच्या जाड मऊ उदरातून पिल्लू कठीण जमिनीवर अचानक पडतं आणि जमिनीवर बसतं. जिराफची आई पहिली गोष्ट काय करते तर पिल्लाच्या मागे उभी राहते आणि त्याला जोरात लाथ मारते. पिल्लू उभं राहतं, पण त्याचे पाय कमजोर आणि लटपटत असतात. पिल्लू खाली पडतं. आई त्याच्या पाठीमागे जाऊन परत लाथ मारते. पिल्लू उभं राहतं, पण पुन्हा खाली बसतं. पिल्लू आपल्या पायावरून उभं राहून हिंडू फिरू लागेपर्यंत आई त्याला लाथ मारत राहते. का बरं? कारण आईला माहीत असतं की पिल्लू जर आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं नाही तरच जंगलाच्या त्याच्या निभावं लागेल, नाहीतर हिंस स्वार्थप त्याला अपक्ष भक्ष बनवतील. जिराफाच्या आईची ही कृती मायेपोटीची केलेली आहे ना? तुम्हीच नक्कीच हो म्हणाल. प्रेम आणि शिस्तीच्या वातावरणात वाढलेली मुलं आईवडिलांचा आदर करायला शिकतात. मोठेपणे आणि कायद्याचे पालन करणारे नागरिक होतात. याच्याबरोबरी उलटही होऊ शकतं. घरोघरी जर शिस्तीचं पालन केलं गेलं तर तारुण्यातील गैरवर्तणूक 50-95% कमी होईल. एवढे लक्षात ठेवा. एखाद्या गोष्टीची जबरदस्ती केल्यामुळे मुले काही काळ नाराज होतील, पण तेवढ्याने चांगले पालक बिचकून मागे हटत नाहीत. शिस्तीने स्वातंत्र्य मिळते, लक्षात ठेवा. म्हणून शिस्त तुम्ही मुलांना नक्कीच लावा. मुलाला डबाभर चॉकलेट्स एकदम खायला दिली तर तो नक्कीच आजारी पडेल, पण एक वेळी चॉकलेटचे 1 किंवा 2 तुकडे खाण्याची शिस्त मुलाला लावली तर चॉकलेट खाण्याचा आनंद त्या मुलाला अनेक दिवस घेता येईल. आपण सहज प्रवृत्तीमुळे आपण परिणामांची फिकीर न करता काय पाहिजे ते करतो. इच्छेनुसार पूर्ण आनंद घेतल्यामुळं स्वातंत्र्य मिळत नसतं, तर इच्छेवर नियंत्रण ठेवल्यामुळं ते मिळतं. स्वातंत्र्य म्हणजे मनात येईल ते करायचं ही कल्पना चुकीची आहे. आपल्या इच्छेनुसार आपल्याला नेहमीच सगळं मिळणं शक्य नसतं. बऱ्याचदा चांगली मुले आणि शिस्त यांचे फायदे सहजी लक्षात येत नाहीत. या उलट केलेले स्वच्छंद बेशिस्त वर्तन अधिक फायदेशीर, आनंद देणारं आणि सोयीस्करही वाटू शकेल. अशा वेळी शिस्तीच्या अभावामुळे यशापासून दूर राहिलेल्या लोकांची अनेक उदाहरणं लक्षात घेणं गरजेचं आहे. ते यामुळंच त्यांच्याकडे शिस्त नव्हती म्हणून ते मागे राहिलेत. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला खाली ओढते असं प्रथम वाटतं, पण खरं म्हणजे शिस्त आपल्याला वर पातळीवर नेत असते, आपला यशाला उपकारक ठरत असते. म्हणून तुम्हाला कितीही त्रास झाला पण शिस्त तुम्हाला लागलीच पाहिजे. शिस्त लागली मग ती कोणत्याही कामात असो, ती मुलाला लागावी अशीच नाही, ती आईवडिलांना देखील लागली पाहिजे.
सगळ्यांना शिस्त ही हवीच असते, त्यामुळे ते उंच स्तरावर जात असतात. एक मुलगा वडिलांबरोबर पतंग उडवत होता. पतंग कशामुळे आकाशात वर उडत राहतो असं त्याने वडिलांना विचारलं. वडील म्हणाले, दोरा. मुलगा म्हणाला, बाबा, दोरा तर पतंगाला खाली धरून ठेवतो. वडिलांनी दोरा तोडला आणि म्हटलं, आता काय होतंय ते सांग. पतंगाचे काय झालं असेल असं तुम्हाला वाटतं? तो खाली आला. आणि आपल्या आयुष्याबद्दल असंच म्हणता येईल. काही वेळा जी गोष्ट आपल्या खाली ओढते असं आपल्याला वाटतं, तीच गोष्ट आपल्याला भरारी मारायला मदत करत असते. ही गोष्ट म्हणजे शिस्त. म्हणून लक्षात ठेवा, शिस्त तुम्हाला लागलीच पाहिजे. मला स्वातंत्र्य हवंय, मला स्वातंत्र्य हवंय हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. तुम्ही जर आगगाडी रुळावून बाजूला घेतली तर ती स्वतंत्र होते, परंतु मग ती कुठे जाते? समजा प्रत्येकजण स्वतःचे वाहतुकीचे नियम करून रस्त्याच्या कुठल्याही बाजूने वाहन चालू लागला, तर याला तुम्ही स्वातंत्र्य म्हणाल की गोंधळ? नियमांचे पालन करूनच आपल्याला खरं म्हणजे स्वातंत्र्य मिळतं, नाही का? शिस्त म्हणजे मायेपोटीचा खंबीरपणा. तुमचा मुलगा तापाने फणफणलाय आणि तो डॉक्टरकडे जायला तयार नाही, तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न माझ्या शिबिरातील अनेक शिबिरार्थ्यांनी विचारला आहे. असे काही लेखक म्हणत असतात, अर्थातच मुलाने जरी विरोध केला तरी आपण त्याला डॉक्टरकडे नेऊ असे उत्तर सर्वजण देतात. का? तर त्यातच मुलाचे हित आहे. पालकत्व ही काही लोकप्रियतेची स्पर्धा नाही. एका न्यायाधीशांनी एका माणसाला चोरीबद्दल शिक्षा सुनावली आणि त्याला काही सांगायचं का असं विचारलं. तो माणूस म्हणाला, होय साहेब, माझ्या आईवडिलांनी तुरुंगवासाची शिक्षा द्या. न्यायाधीशांनी विचारलं, का बरं? तो गुन्हेगार म्हणाला, लहानपणी एकदा आम्ही शाळेतून एक पेन्सिल चोरली. माझ्या आईवडिलांना ते समजलं, पण ते त्याबद्दल एक शब्दही बोलले नाहीत. मग मी पेन चोरलं. त्यांनी जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मी शाळेतून आणि परिसरातून लहान मोठ्या वस्तू चोरणं चालू ठेवलं. मग चोऱ्या करायची मला खोडच लागली. त्यांना याबद्दल माहिती होतं, परंतु त्याबद्दल एकही शब्द कधी ते बोलले नाहीत. माझ्याबरोबर तुरुंगात कोण असायला पाहिजे तर ते. त्या गुन्हेगाराचं हे म्हणणं बरोबर आहे. अर्थात स्वतःची जबाबदारी नीट न पाडल्यामुळं त्याचे आईवडील जरी दोषी ठरत असले तर त्यामुळे चोरीच्या गुन्ह्यातून तो दोषमुक्त होऊ शकत नाही. मुलांना निवड करून देणं हे महत्त्वाचं असतं, परंतु त्या निवडीमागे काही उद्देश, योग्य दिशा नसेल तर त्यातून अनर्थ होऊ शकतो. त्याग आणि स्वयंशिस्त यातून परिपूर्ण मानसिक आणि शारीरिक तयारी होत असते. आईवडील आठवड्यातून सरासरी 15 मिनिटे आपल्या मुलांशी अर्थपूर्ण संवाद करतात. बरोबरीची मुले आणि टीव्ही यांच्यामार्फतच बऱ्या वाईट गोष्टी मुलं आत्मसात करतात. स्वतःला विचारा, शिस्तीशिवाय कॅप्टन जहाज परिणामकारकरित्या चालू शकेल का? ॲथलीट स्पर्धा जिंकू शकेल का? ओलिंपिकदायक कार्यक्रमात ऑलिव्हिन वाजलू शकेल का? उत्तर आहे अर्थातच नाही. मग व्यक्तिगत वर्तणुकीच्या संदर्भात किंवा गुणवत्तेच्या प्राप्तीसाठी शिस्तीची आवश्यकता आहे का, असं आपण आजकाल का विचारतो? शिस्त ही तर अत्यंत आवश्यक आहे. आजचं तत्वज्ञान असं आहे, बरं वाटतंय ना, त्यात मजा वाटते ना, तर मगच तरच करा. मुलांना आनंद मिळत असेल तर ते काय करतात याची आम्हाला पर्वा नाही, कारण त्यांना आनंद होणं महत्त्वाचं आहे असं आईवडील भाबडेपणाने म्हणतात. मी ऐकलं आहे. मी त्यांना विचारतो, मुलांना कशात आनंद वाटतोय हे तुम्हाला जाणून घ्यायचं नाही का? रस्त्यावरच्या लोकांना दगड मारणं आणि त्यांच्यात वस्तू लुबाडणं यात जर मुलांना आनंद मिळत असेल तर मग त्यांना तसं करू द्यायचं का? नाही. अशा वागण्याला विकृती म्हणतात. आपण आनंद कसा आणि कशातून मिळवतो हे प्रत्यक्ष आनंद इतकंच महत्त्वाचं असतं, कारण आपली मूल्ये, शिस्त आणि जबाबदारीचे वर्तन याचं दर्शन त्यातून होतं. जे आवडेल ते करा असे आपण नेहमी ऐकतो. या विधानाचा व्यत्यासही तितकाच समर्पक आहे. जे कराल ते आवडीने करा. पुष्कळ वेळा आपल्याला आवडं ना आवडं कर्तव्य म्हणून काही गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात. दिवसभर नोकरी करून आई घरी येते, घरातील कामे करते, बाळाची काळजी घेते आणि थकून माकून झोपी जाते. रात्रीमध्येच बाळ रडते. आईला उठावंसं वाटतं का? पण तरी ती उठते का? त्याला 3 कारणे आहेत: प्रेम, कर्तव्य आणि जबाबदारी. केवळ भावनेवर आपण जगू शकत नाही. आपलं वय कितीही असो, शिस्त ही पाळायलाच हवी. आपण आपल्याला जे करावंसं वाटतं ते करण्याच्या मोहात बळी न पडता जे केलं पाहिजे ते करतो, तेव्हाच यशस्वी होतो. त्यासाठी शिस्तीची आवश्यकता असते. आईवडील, शिक्षक, वरिष्ठ यांच्याकडून होणाऱ्या तेजोभंगाचे प्रकार, नावे ठेवणे आणि अपमान करून गप्प बसवणे. अनेक आईवडील आपल्या मुलांना मजेने किंवा प्रेमाने बुद्धू किंवा मूर्ख म्हणतात. तुम्ही ऐकले असेल. अशी टोपण नावं आयुष्यभर एखाद्याला चिटकतात. अशी मुले मोठी होतात आणि लाडा न ठेवलेली असं टोपण नाव बरोबर सार्थ करतात. अशी विशेषणे दूषणे आयुष्यभरच काय, पण पिढ्यानं पिढ्या देखील चिटकतात. अशी नावं क्लेशकारक असतात. हा उच्च जातीचा किंवा खालच्या जातीचा असं म्हणणं यापेक्षा एखाद्याचे
अवमूल्यन करण्याचा दुसरा प्रकार कोणता असू शकतो? मुलांचा तेजोभंग करण्याच्या आईवडिलांच्या नेहमीच्या पद्धती. तू बुद्धू आहेस असं म्हणणं, तुला कोणतेही काम नीट करता येत नाही असं म्हणणं, तू काहीही करून दाखवू शकत नाही असं म्हणणं. योग्य मूल्य शिकवणे. अन्वयाने किंवा अजाणता आपण आपल्या कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी अनेकदा चुकीची मूल्ये रुजवतो. उदाहरणार्थ, आपण आपल्या मुलांना किंवा कर्मचाऱ्यांना आपल्यासाठी खोटे बोलायला सांगतो. त्यांना सांगा मी इथे नाही, तुमचा चेक पाठवलाय. आपले आईवडील, शिक्षक, वरिष्ठ यांच्याकडून आपण सजोडीची अपेक्षा करतो, परंतु बऱ्याचदा आपली निराशा होते. लहान सहान बाबतीत खोटं बोलण्यातूनच माणसं खोटं बोलण्यात पटाईत होतात. आपण जर इतरांना आपल्यासाठी खोटं बोलायला शिकवलं तर एक दिवस ते आपल्यासाठी सुद्धा खोटं बोलतील. उदाहरणार्थ, आजकालचा नोकर आजारी असल्याने सांगून रजा घेतो, पण खरं म्हणजे त्याला खरेदीला जायचं असतं. साहेबांच्या सांगण्यावरून खोटे निरोप देण्याचा सराव झालेला नोकर साहेबांशीही खोटं बोलण्या इतका तयार न झाला तर नवल. सकारात्मक आत्मप्रतिष्ठा प्रस्थापित करण्याचा मार्ग. कच्च्या दुव्यातूनही शक्तिस्थाने निर्माण करा. तुम्ही काही चरित्र वाचा. अपंगत्वावर मात करून ज्यांनी कर्तृत्व गाजवलं, अडचणींचं ज्यांनी यशात रूपांतर केलं, डुगडुगत्या दगडाचं पायरीत दगडात त्यांनी रूपांतर केलं, अशा लोकांनी चरित्र वाचा. वैफल्य आणि अपयश यांनी खचून न जाता यशाचं शिखर गाठलं, अशा लोकांची चरित्र प्रेरक ठरतात. बेवधवान हा जगातील श्रेष्ठ संगीतकार. त्याला कशाचा अडथळा होता? तो बहिरा होता. निसर्गावर अतिशय उत्तम कविता मिल्टनने केल्या. त्याला कशाचा अडथळा होता? तो आंधळा होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट हे जगातील एक महान नेते होते. त्यांना कशाचा अडथळा होता? त्यांना व्हीलचेअर वापरावी लागत असे. मित्रांनो, विल्मा रुडॉल्फची कहाणी. विल्मा रुडॉल्फ हिचा जन्म अमेरिकेतील टेनेसी येथे एक गरीब कुटुंबात झाला. वयाच्या 4थ्या वर्षी एकाच वेळी न्यूमोनिया आणि लोहितांग ज्वर ज्यांनी तिच्या दोन्ही फुफ्फुसांवर हल्ला चढवला. हे दोन्ही आजार एकाच वेळी होणं म्हणजे मृत्यूला आमंत्रणच. यामुळे पोलिओ होऊन ती पांगळी झाली. आधारासाठी सळी असलेले बूट चालायला ती वापरू लागली. तुम्हाला कधी जमिनीवर पाय ठेवता येणार नाही असं डॉक्टरांनी तिला सांगितलं, परंतु तिची आई तिला प्रोत्साहन देत राहिली. ती विल्माला म्हणाली, देवाने दिलेली ही क्षमता, चिकाटी आणि विश्वास यांच्या आधाराने तू तुला पाहिजे ते हस्तगत करू शकशील. विल्मा म्हणाली, मला जगातील वेगवान धावपटू व्हायचा आहे. वयाच्या 9व्या वर्षी डॉक्टरांचा सल्ला धुडकावून लावून तिने आधाराचे बूट काढून टाकले आणि ती जमिनीवर कधीही पाय टाकू शकणार नाही असे डॉक्टर म्हणाले होते. पण तिने पहिले पाऊल टाकलं. वयाच्या 13व्या वर्षी तिने धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. अगदी मागे मागे राहता ती शेवटी आली आणि पण ती दुसऱ्या, तिसऱ्या, 4थ्या स्पर्धेत भागच घेत राहिली. असं करता करता शेवटी एक दिवस ती पहिली आली. वयाच्या 15व्या वर्षी ती टेनेसी स्टेट युनिव्हर्सिटीत गेली. तिथे तिला एक टॅपल नावाचा प्रशिक्षक भेटला. ती त्याला म्हणाली, मला जगातील सर्वात वेगवान धावपटू व्हायचा आहे. टॅपला म्हणाला, तुझी तर जशी जिद्द असेल तर तुला कोणी थांबवू शकणार नाही. मी तुला मदत करीन. आणि एके दिवशी ती ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली. ऑलिम्पिकमध्ये तर उत्तमातील उत्तमांशी तुमची स्पर्धा असते. जुटा हेन नावाच्या धावपटूबरोबर विल्माची स्पर्धा होती. जुटा हेन तोपर्यंत एकदाही पराभूत झाली नव्हती. सर्वात प्रथम 100 मीटरची शर्यत झाली. विल्माने जुटा हेनला हरवलं आणि पहिलं सुवर्णपदक मिळवलं. दुसरी शर्यत 200 मीटरची होती. विल्माने जुटाला दुसऱ्यांदा हरवलं आणि दुसरं सुवर्णपदक जिंकलं. तिसरी 400 मीटरची रिले शर्यत होती आणि पुन्हा एकदा विल्माने जुटाशी गाठ होती. रीलमध्ये सर्वात वेगवान धावपटू शेवटच्या टप्प्यात धावतो. त्या दोघेही आपापल्या संघाच्या आधारस्तंभ होत्या. पहिल्या 3 धावपटू व्यवस्थित धावल्या आणि त्यांनी बॅटन व्यवस्थित हाताळलं. विल्माच्या वेळे मात्र तिच्या हातून बॅटनं खाली पडलं आणि परंतु दुसऱ्या टोकाला जुटना वेगाने धावताना पाहिलं आणि तिनं बॅटनं उचललं आणि आचान वेगाने यंत्रवत धावून तिसऱ्यांदा तिनं जुटाला हरवलं. तिसरं सुवर्णपदक पटकावलं. इतिहास घडवला. पोलिओने अपंग झालेली महिला 1960च्या ऑलिम्पिकमध्ये जगातील सर्वात वेगवान धावपटू ठरली. विल्माची कहाणी आपल्याला केवढा मोठा धडा शिकवते. समस्येविना नाही तर समस्या असूनही यश मिळवता येते याची विल्मा हे अलौकिक प्रतीक आहे. प्रतिकूल परिस्थितीने संधीत रूपांतर करणाऱ्या लोकांच्या कहाण्या आपण ऐकतो किंवा वाचतो तेव्हा आपल्याला ही प्रेरणा मिळते. आपण जर अशा लोकांची चरित्र किंवा आत्मचरित्र नेहमी वाचली तर ध्येयपूर्तीसाठी, उत्कर्षासाठी सदैव चालना मिळत राहील, नाही का? नाउमेद करणाऱ्या माहितीकडे प्रसंगी कानावर डोळा करा. कधी कधी उपलब्ध माहितीमुळे कार्यसिद्धीच्या मार्गाचे अडथळे येतात. तेव्हा प्रसंगी अशा माहितीकडे दुर्लक्ष करून नव्या दिशेने विचार केल्यास मर्यादा अडथळ्यापलीकडे जाऊन
अशक्य ते शक्य होतं ते तुम्ही शिका. आपण काय करू शकू ते शिक्षण आपल्याला शिकवते आणि आपल्याला काय करता येणार नाही हेही शिक्षण आपल्याला शिकवते. काहीही अशक्य नाही असे मानणाऱ्या पुष्कळशा हरवणारी लोकांच्या शोधात मी आहे. हेनरी फोर्डने जगाला व्ही8 इंजिन दिले. हेनरी फोर्डने औपचारिक शिक्षण फारसं झालेलं नव्हतं. खरं म्हणजे वयाच्या 14व्या वर्षानंतर तो शाळेतच गेला नव्हता. व्ही8 इंजिनची कल्पना त्याला सुचली खरी, परंतु ते कसं तयार करावं याची माहिती त्याला नव्हती. म्हणून त्याने आपल्या कारखान्यातल्या उच्च शिक्षित तंत्रज्ञांना तशा पद्धतीचे इंजिन तयार करायला सांगितलं. त्याच्या मतानुसार व्ही8 इंजिन ही गोष्ट अशक्य कोटीतली होती. परंतु हेनरी फोर्डने व्ही8 इंजिनचा आग्रह धरला आणि काही महिन्यानंतर त्याने लोकांना व्ही8 इंजिन तयार झालं का असं विचारलं. त्याने उत्तर दिलं, काय करता येईल हे आम्हाला माहीत आहे आणि काय काय करता येणार नाही हेही आम्हाला माहीत आहे. व्ही8 इंजिन ही अशक्य गोष्ट आहे. हा प्रकार अनेक महिने चालला होता. तरी हेनरी फोर्डने म्हणाला, मी म्हणतो तसं व्ही8 इंजिन मला पाहिजे. आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी त्याच तंत्रज्ञांनी त्यांच्या कल्पनेबहुरूम व्ही8 इंजिन तयार केलं. हे कसं घडलं? आपल्या औपचारिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञांनी आपली कल्पनाशक्ती वापरली. शिक्षण आपल्याला काय करता येईल हे शिकवते, पण पुष्कळ वेळ आपल्याला कृत्रिम मर्यादाही शिकवते. मित्रांनो, भुंगा. त्या भुंग्याकडून आपण काय शिकू शकतो? निसर्गाकडून कितीतरी गोष्टी, धडे आपल्याला आपोआप मिळतात. शास्त्रज्ञाच्या मते भुंग्याचे शरीर खूप जाडजूड असते आणि पंख त्या मानाने अगदी लहान असतात. विज्ञानाच्या नियमानुसार भुंगा उडू शकणार नाही, परंतु मुंग्याला हे माहीत नसतं. वेगाने पंखाची तडफड करत तो आपला उडत राहतो. तुम्हाला जेव्हा स्वतःच्या मर्यादा माहीत नसतात तेव्हा तुम्ही त्यातून बाहेर पडता आणि स्वतःलाच आश्चर्यचकित करता. मागे वळून पाहताना आपल्याला काही मर्यादा होत्या का असा विस्मय तुम्हाला वाटतो. एखाद्या माणसाच्या मर्यादा या त्याने स्वतःवर लादून घेतलेल्या असतात. शिक्षणामुळे तुम्ही आपल्यावर मर्यादा पडू देऊ नका. लक्षात ठेवा, पैशाने किंवा इतर स्वरूपात परतफेड करू शकणार नाहीत अशांसाठी काही करा. जगप्रसिद्ध मनोपचारतज्ञ डॉक्टर कार्ल मेजिन्सर यांना एकदा विचारण्यात आलं, एखाद्या माणसाचं मनोधैर्य खचत आहे असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याला काय सल्ला द्याल? डॉक्टर मेजिनर त्यावर तज्ज्ञांचा सल्ला घ्या असं सांगतील असं श्रोत्यांना वाटलं, पण त्यांनी तसं सांगितलं नाही. ते म्हणाले, मी त्याला घराला कुलूप लावून शहराच्या दुसऱ्या भागात जायला सांगेन. एखादा गरजू माणूस शोधून त्याला मदत करायला सांगेन. असं करण्याने आपण स्वतःच्या मार्गातील अडथळा दूर करतो. पुष्कळ वेळा आपणच आपल्या मार्गातील अडथळा बनत असतो, नाही का? समाजसेवक बना, त्यामुळे आत्मप्रतिष्ठेची जाणीव होईल. दुसऱ्यांनी आपल्याला जशी मदत करावी असं वाटतं तशीच मदत आपण दुसऱ्यांना केल्यामुळे एका प्रकारची संतोषाची, समाधानाची भावना निर्माण होते. अशी चांगली भावना आत्मप्रतिष्ठेला पोषक ठरते. परतफेडीची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने आपण जेव्हा दुसऱ्याला काही देतो तेव्हा त्यातून आपली आत्मप्रतिष्ठा उंचावते. आपल्याला जे हवेसे वाटते ते मिळावे, याचबरोबर दुसऱ्यालाही काही द्यावेसे वाटणे हे निकोप मनोवृत्तीचे लक्षण आहे. प्रशंसा करायला आणि स्वीकारायला शिका. मनपूर्वक प्रशंसा करण्याची कोणतीही संधी चुकवू नका. त्या प्रसंगतेने सद्भाव, सत्य आणि प्रांजलपणा हवा. लक्षात ठेवा, यातील महत्त्वाचा शब्द मनपूर्वक हा आहे. त्याचप्रमाणे इतरांनी तुमची प्रशंसा केली तर प्रसन्न मनाने ती धन्यवाद देता स्वीकारा. हे विनयाचे लक्षण आहे. जबाबदारी स्वीकारा. व्यावहारिक जगात वावरताना आपण आपल्या वर्तनाची आणि कृतीची जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे. त्याबाबत कोणत्याही प्रकारची सबबी सांगू नका. नापास होण्याचं कारण शिक्षक किंवा विषय आवडला नाही असं कधी एखादा विद्यार्थी सांगतो तसं तुम्ही करू नका. त्यामुळं खरं नुकसान कुणाचं होतं ते लक्षात घ्या. आपण जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि इतरांना दोष देण्याचं थांबवलं पाहिजे. तर आपलाच कामाचा उरक वाढतो आणि एकूणच जीवनमान आपलं भरपूर उंचावून असतं. आपले हक्क हे आपल्या कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही. आपण आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडत असतो तोपर्यंत आपले हक्क आणि अधिकार अबाधित राहतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सबबी सांगण्यामुळे समस्या अगदी गंभीर होतात. आपण अनेकांना जबाबदार असतो. आपल्यावर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात. स्वतःबाबतच्या जबाबदाऱ्या, कुटुंबाबाबतच्या जबाबदाऱ्या, कामाबाबतच्या जबाबदाऱ्या, समाजाबाबतच्या जबाबदाऱ्या, पर्यावरणाबाबतच्या जबाबदाऱ्या. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आपण आयुष्यात पुढे चालत असतो. वृक्षारोपण करून, जमिनीची धूप थांबवून, निसर्ग सौंदर्य टिकून ठेवून आपण परिसर अधिक हिरवागार करू शकतो. आपल्याला या पृथ्वीवरच राहायचे आहे. आणखी एखादी पृथ्वी आहे आणि आपण इथून जाऊन तिच्यावर राहू शकू का अशा थाटात आपण जगता कामा नये. आपलं जीवन अधिक सुसम्य, आल्हाददायक व्हायला हवं असेल तर आपलं जग आपण अजून चांगलं करायला हवं. त्यासाठी निश्चित कार्यक्रम ठरवून त्याप्रमाणे दररोज काहीतरी चांगलं काम करायला हवं.
आपल्याला मिळालेला भौगोलिक सांस्कृतिक ठेवा नीट जतन करून तो पुढच्या पिढीपर्यंत देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण जर जबाबदारीने वागलो नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करेल का? सध्या माणसाची सरासरी आयुर्मान 75 वर्षे असे धरले तर तुम्ही 40 वर्षाचे असाल तर अजून 365 दिवस गुणिले 35 वर्षे इतके दिवस तुम्ही अजून जगणार आहात. तेव्हा स्वतःला प्रश्न विचारा की या वेळेचे तुम्ही काय करणार आहे. आपण जेव्हा जबाबदारी स्वीकारतो किंवा वाढून घेतो तेव्हा आपण आपले मोल वाढवत असतो, खरं की नाही मित्रांनो? यासाठी अंगी शिस्त बांधवा. जेवढे तुम्ही अंगी शिस्त बांधवाल तेव्हा तुम्ही शिस्तप्रिय होत जाल. स्वयंशिस्तीमुळे आपल्या आनंदात मौज मजेत बाधा येत नाही तर उलट जगण्याचा आनंद वाढतो. अनेक लोकांमध्ये बुद्धिमत्ता व क्षमता असते तरी ते अयशस्वी झालेले असतात. अशीच माणसं वैफल्यग्रस्त असतात आणि त्यांच्या नैराश्याचा परिणाम त्यांच्या कामावर, व्यवस्थावर व त्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या इतरांशी असलेल्या संबंधावर होतो. ही असमाधानी माणसं नशिबाला दोष देत बसतात. त्यांच्या बऱ्याचशा समस्या ह्या अनुशासनाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या असतात. हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही. उद्दिष्ट निश्चित करा. निश्चित स्वरूपाच्या ध्येयामुळे माणसाच्या आयुष्याला दिशा मिळते. तो जेव्हा ठरलेला ध्येय ठरतो तेव्हा त्याला पूर्ततेची जाणीव होते. ध्येयमागच्या दूरदर्शी दृष्टिकोन, त्यामुळे जीवनाला येणारा अर्थ या गोष्टी प्रत्यक्ष ध्येयापेक्षाही अधिक महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आयुष्याला अर्थ लाभतो, परिपूर्णता मिळते. प्रत्यक्ष ध्येय प्राप्त केल्यामुळे आपल्याला जे काही मिळतं त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ध्येयप्राप्तीसाठी केलेल्या प्रवासात आपल्यामध्ये घडून आले परिवर्तन. त्यामुळे आपल्याला होणारी आत्मसामर्थ्याची जाणीव. आपलं ध्येय ठरवताना आपण वास्तविकतावादी असले पाहिजे. अवास्तव ध्येय अपूर्ण राहतात, त्यांची पूर्णता होत नाही, त्यामुळे आत्मप्रतिष्ठा खचते. याउलट वास्तववादी ध्येयामुळे प्रोत्साहने मिळतात आणि आत्मप्रतिष्ठा खंतावते. चारित्र्यवान माणसांच्या सहवासात राहा. तुमची प्रतिष्ठा तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर चारित्र्यवान माणसांच्या सहवासात राहा. वाईट माणसांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं श्रेयस्कर. मैत्रीची पारख. समस्या वयस्कांच्या अनिष्ट दडपणामुळे अनेकदा नकारात्मक मनोवृत्ती वाढायला लागते. आपले तथाकथित मित्र वाईट गोष्टींसाठी भरीला घालतात. अरे तू माझा मित्र आहेस ना असे म्हणतात. आपल्या मित्राला इजा व्हावी, त्याचे नुकसान व्हावे असं खऱ्या मित्रांना कधीच वाटणार नाही. एखाद्या मित्राने प्रमाणाबाहेर मद्यपान केले असं दिसलं तर काही झालं तरी तो मित्र त्याला वाहन चालू देणार नाही. मैत्री तुटली तरी चालेल पण मित्र गमावणार नाही, अशी माझी भूमिका राहील. आपल्या बरोबरीच्या मित्रांनी आपल्याला स्वीकारावं म्हणून अनेक चुकीच्या गोष्टी आपण करत असतो. ते म्हणतात मज्जा आली, पण मजेच्या फज्जा कधी होतो त्यांना समजत नाही. समस्या वयस्कांचा प्रभाव कर बघून तर तुझी दोस्ती खातर अशा अनुचित गोष्टीसाठी होणारा आग्रह मैत्रीमध्ये बाधा आणतो. तुमच्या अडचणींच्या प्रसंगात हे असले मित्र तुमच्या बरोबर राहतील का? अशा प्रसंगात ते तुम्हाला कुठपर्यंत साथ देतील? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की आज जर ते तुमच्या मदतीला पुढे येत नसतील तर पुढील काळात कशावरून ते तुम्हाला मदत करतील? नीतिमान माणसांच्या सहवासात राहण्याचे आपली आत्मप्रतिष्ठा उंचावते. साथीदारांचे दडपण. स्वतःला जे योग्य वाटते ते करण्यापेक्षा किंवा ती भूमिका कणखरपणे निभावण्यापेक्षा कळपातील एक बनून इतरांसारखे वागण्याची प्रबळ इच्छा होते. तेव्हा धैर्य आणि अस्मिता यात आपण कमी पडतो. हे एवढंच आहे. समूहात सामावून जाण्यासाठी इतरांसारखं वागणं हा सर्वात सुरक्षित मार्ग असतो. त्यामुळे बरोबरीच्या लोकांनाही बरं वाटतं आणि आपल्याला कोणी हसेल अशी भीती राहत नाही. परंतु स्वाभिमानी माणसं इथंच आपली लक्ष्मण रेषा आखतात. इथलं प्रगल्भ प्रौढवृत्ती आणि पोटकरपणा यातील फरक स्पष्ट होतो. उदाहरणार्थ, शाळकरी मुले आपल्या गटातील इतर मुलांसारखे वागतात कारण आपल्याला कोणी हसू नये असे त्यांना वाटते. काही मुले वर्गात उत्तरे देण्याचे टाळतात कारण उत्तर चुकले तर इतर मुले आपली चेष्टा करतील असे भय त्यांना वाटते. कारखान्यातील कामगार बरोबरीच्या कामगारांची नाराजी पत्करायला नको म्हणून क्षमता असूनही कमी काम करतात. मित्रांनो, थोड्या प्रमाणात चालतं, थोड्या प्रमाणात केलं तर हरकत नाही. मी थोडंसं करून बघेन, घेऊन बघेन आणि सोडून देईन असे पुष्कळ लोक म्हणतात. पण प्रश्न असा आहे की अनिष्ट आणि चुकीच्या गोष्टी थोड्या प्रमाणात जरी कराव्यात का? कोणालाही थोडंफार फसवणं योग्य आहे का? कोणत्याही मादक द्रव्याचे सेवन करणं योग्य आहे का? थोडं बहुत खोटं बोलणं क्षम्य आहे का? बेकायदेशीर अनुचित व्यवहार करणं योग्य आहे का? छोटी मोठी चोरी करणं रास्त आहे का? मला पाहिजे तेव्हा मी हे बंद करू शकतो असं म्हणत काही माणसं स्वतःच्या सवयींचं सातत्यानं समर्थन करत असतात. परंतु नकारात्मक गोष्टी, वाईट सवयी या सुटायला कठीण असतात हे मात्र त्यांना उमगत नाही. आपली इच्छाशक्ती किती जबरदस्त असली या वाईट सवयी सोडणे अत्यंत कठीण असते.
बाह्य प्रेरणेपेक्षा अंतर्प्रेरणा मिळवा, एवढं लक्षात ठेवा. एक दिवस कोणीतरी सकाळी प्रसन्न मनस्थितीत उठतो, मला फोन करतो आणि म्हणतो, तू जगातील सर्वात थोर माणूस आहेस, तू फार चांगलं काम करतो आहेस. खरं सांगतो तुला मित्रा, म्हणण्यात माझा सन्मान आहे. तो हे अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय हे मला माहीत असतं. हे सगळं ऐकल्यावर मला कसं वाटतं, फारच छान. पण दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठतो, तोच रागीट आणि चिडखोर मनस्थितीत. तो फोन लावतो आणि मला म्हणतो, हरामखोर, ढोंगी, लुच्चा, तू एक नंबरचा भोंदू माणूस आहेस. हे ऐकून मला कसं वाटेल, फारच भयंकर. म्हणजे पहिल्या दिवशी जो मला तू थोर आहेस म्हणतो तेव्हा मला फार छान वाटतं, आणि दुसऱ्या दिवशी जो मला हरामखोर म्हणतो तेव्हा मला अतिशय वाईट वाटतं. माझ्या भावना कोण नियंत्रित करतंय? अर्थातच तो माणूस. मला अशाच पद्धतीने जगायचं आहे का? नक्कीच नाही. कारण माझ्यावर बाह्य प्रेरणांचे नियंत्रण असणे, माझ्या भावनांचे नियंत्रण माझ्या हातात असण्याऐवजी दुसऱ्यांचे कोणाच्या हातात असणे, हे योग्य आहे का? मला अंतःकरणापासून प्रेरणा मिळाली पाहिजे. तो माणूस जेव्हा मला फोन करतो आणि मी थोर माणूस आहे असं म्हणतो, तेव्हा ते शब्द ऐकायला मला छान वाटतं. पण जरी तो असं काही म्हणाला नाही तरी माझ्या स्वतःच्या दृष्टीने मी चांगलाच माणूस आहे. दुसऱ्या दिवशी तो फाडफाड बोलून माझा मनोभंग करण्याचा प्रयत्न करतो, पण तो यशस्वी होत नाही. कारण तो काहीही बोलला तरी माझ्या दृष्टीने तर मी चांगलाच माणूस आहे. मला रागवायला लावू नकोस यासारखी विधानं लोक करतात, तेव्हा त्याचा अर्थ त्याला राग बाहेरून नियंत्रित होत असतो, एवढं लक्षात आलं पाहिजे. मला राग आलाय किंवा आता मी संतापलोय असे मी म्हटले म्हणजे माझ्या रागावर माझाच ताबा आहे असा त्याचा अर्थ होतो. येथे माझ्या रागाचे नियंत्रण माझ्याच अंतर्मनातून होत असते. तुमच्यातच मुळातच न्यूनगंडाची भावना नसेल तर मग तुम्हाला कमी लेखनाचा उद्देश सफल होणे अशक्य आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, एवढीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि पुढे चला आणि फक्त नामस्मरण करत राहा. मित्रांनो, जर तुम्ही नामस्मरण केलं तर स्वामींच्या तुम्ही अगदी जवळ जाता आणि स्वामींच्या चरणाशी तुम्ही जाता. नामस्मरणात एवढी ताकद आहे की तुमच्या कोणत्याही संकटाला ते टक्कर देऊ शकतं व संकटे तुमच्या समोर येणारच नाही ही मी ग्वाही देतो. आणि नामस्मरणात तुम्ही गुंगून जाल आणि नामस्मरणाने तुम्हाला प्रेम होईल. एवढं तुम्हाला नामस्मरणात प्रेम झालेलं असेल आणि त्यामुळे मी तुम्हाला परत परत सांगत असतो, नामस्मरण करा. नामस्मरणात भरपूर ताकद आहे. ते तुमचे संकट झेपवण्याची व पेलण्याची ताकद ठेवते व स्वामी कायम तुमच्या पाठीशी असता. म्हणून ते म्हणत असतात, भिवू नको बाळा, मी तुझ्या पाठीचे आहे. असे म्हणून ते आपल्याला आधार देत असतात. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा की तुम्ही नेहमी नामस्मरण करत राहा. एवढे बोलून मी आता हा व्हिडिओ इथे संपवतो. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय श्री हनुमान. धन्यवाद.